माझी तशी राजकीय जीवनाची सुरुवातच सहकारातून झाली। मी माझ्या पुणे जिल्हा बँकेचा 7 वर्ष चेअरमन होतो आणि त्याच वेळेस मला खऱ्या अर्थाने संधी पुढे मिळत गेली। राज्य बँकेमध्ये पण मी 1 वर्ष होतो। त्याच्यावर बँक चालवत असताना मी बघितले महाराष्ट्रामध्ये अनेक बँका डबघाईला आल्या, जिल्हा बँका, आणि त्याचं एकमेव कारण ते ज्या प्रमुखाकडे होती त्या प्रमुखांनी तिथं दुर्लक्ष केलं किंवा वेडेवाकडे प्रकार केले आणि त्याच्यामुळे बँका रसातळाला गेल्या। मी नावं घेतली तर कारण नसताना त्यांची बदनामी त्या ठिकाणी होईल, पण त्याच्यातल्या काही बँका बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। मध्ये मी एका बँकेला 300 कोटी रुपयाचं गॅरंटी दिली, अजून काही बँकांना गॅरंटी द्यायची व नंतर राज्य सहकारी बँक त्यांना पैसे देते, मग त्यांची 10 वर्षाची परतफेड असं करून आपण त्यांना बाहेर काढतोय। मी बघितलंय, जर संस्था चांगली चालवायची असेल तर तिथलं नेतृत्व मजबूत असलं पाहिजे, नेतृत्व सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार असलं पाहिजे, त्यांचं व्हिजन चांगलं असलं पाहिजे, कुठं गुंतवणूक करायची, कशा पद्धतीनं करायची, त्याचे रिटर्न्स कसे मिळतील, म्हणजे कर्जदाराला कर्ज पण व्यवस्थित मिळालं पाहिजे, परंतु ते वसूल होणाऱ्या कर्जदाराकडूनच कर्ज दिलं गेलं पाहिजे। नाहीतर कधी कधी उडव ही लोक फार त्रास देतात। मी आता बघितलं, मी माझ्या आयुष्यामध्ये सहकाराचा माझा जवळचा संबंध असल्यामुळं मी ह्याही वेळेस सहकार खातं मुद्दाम मागून घेतलं, राष्ट्रवादीकडे गेल्याही वेळेस मागून घेतलेलं होतं। आणि महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30% डिव्हिडंड दिलेलं एकमेव उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। हे येड्यागवाड्याचं काम नाही, एवढं ती आर्थिक शिस्त असली पाहिजे। तुमचं तर मी बघितलं, झिरो त्या ठिकाणी NPA सातत्याने तुमचं आहे, डिपॉझिट वाढताय। तसं बघितलं तर कोकणामध्ये संस्था चालवणं अवघड, कारण तुम्हाला पीक कर्ज अजिबात देता येत नाही। आमच्या इथं पीक कर्ज काही 1000 कोटी रुपयामध्ये आम्ही त्या ठिकाणी देत असतो आणि त्याचाही बेनिफिट आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो। आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतो, अशा काही गोष्टी असतात। परंतु आम्ही शहराच्या ठिकाणी राहतो, त्याच्यामुळे पुणे सारखी, पिंपरी चिंचवड सारखी शहरं त्या आमच्या जिल्हा बँकेमध्ये येतात, त्याच्यामुळे आमचं डिपॉझिट पण काही 1000 कोटीनं वाढत असतं। पण त्याचबरोबर फार बारकाईनं लक्ष द्यावं लागतं, कारण कधी कधी संचालक बोर्ड देखील गमतीशीर असलं ना तर मग तरी गंमत होती, मग चेअरमनचंही तिथं काही चालत नाही, काहीतरी ठराव करून देतात। परंतु तानाजीरावांचा पहिल्यापासून मला स्वभाव माहिती आहे, अतिशय स्पष्ट आणि संस्थेच्या बद्दल एक आपलेपणा असणारा, संस्थेचंही ज्याच्यात त्याच्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी भूमिका मांडत असतात। आणि त्याच्यातून आज मी अचानक खरं आलो। आज आपल्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे। मी शिवजयंतीच्या पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर देतो, पण ह्यानं उदयने मला खूप आग्रह केला आणि खासदारांना पण आग्रह केला, त्याच्यावर खासदार आज दिल्लीला जायचे राहिले आणि आम्ही सगळेजण दुपारच्या विमानाने इकडे निघून आलो आणि त्याच्यातून मग मला सांगण्यात आलं की आपल्याला बँकेला पण भेट द्यायची। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एक वेगळाच नावलौकिक आहे, तो तसाच टिकून राहावा याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही, कारण याच्या पाठीमागे तानाजीराव। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।